श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या मुखातून श्री महाराजांचा वाणीरूप आविष्कार कसा होत असे याविषयी माहिती घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. वाणीरूप श्री महाराज या पुस्तकाचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर सांगतात, आमचे वडील श्री महाराजांकडे जायला लागल्यानंतर एकदा पापाशिवाय दुःख नाही असे श्री महाराज म्हणाले ते त्यांनी ऐकले. त्यानंतर एकदा 6 महिने किंवा 1 वर्षांचे मूल आजारी असून त्याला त्रास होत असलेला त्यांनी पाहिला. तेव्हा श्री महाराजांचे शब्द आठवून हे मूल पाप करायला कोठे गेले होते असे त्यांच्या मनात आले. त्यानंतर ते पुन्हा श्री महाराजांना भेटले. तेव्हा श्री महाराज म्हणाले, पाप या जन्मी केले नसेल तर मागील जन्मी केले असले पाहिजे, परंतु पापाशिवाय दुःख नाही हे खरेच, आणि म्हणूनच प्रारब्ध कर्मे भोगूनच संपतात असे श्री शंकराचार्य म्हणाले. एकदा माझ्या आईने माझ्या वडिलांना बायकांनी महिन्यातील 3 दिवस जप केला तर चालतो का असे विचारले. तेव्हा श्री महाराजांना विचारून सांगतो असे वडिलांनी आईला सांगितले व त्यानंतर श्री महाराजांकडे गेले असता त्यांनी त्यांना हा प्रश्न विचारला. तेव्हा श्री महाराज म्हणाले, 27 दिवसात जप केला जात नसल्याने ही शंका येते. 3 दिवसात श्वासोश्वास चालू असतो ना, मग तो गेल्यावरही जो जप चालू राहिला पाहिजे त्याला अडथळा कसा येईल? शिवाय ज्याने सर्व विटाळ नाहीसे होतात त्याला विटाळ होईलच कसा? म्हणजे ते इतके सूक्ष्म आहे. परंतु 27 दिवस न घेता तेवढ्या 3 दिवसातच फक्त करू नये. श्री तुकाराम महाराजांचा जप इतका अखंड चालू असे की शौचविधीला गेले तरी तो चालूच राहत असे. म्हणजे ते तो करीत नसत, परंतु एवढ्यावरून फक्त त्या वेळेतच हातात माळ ठेवून तो करू नये हा भावार्थ. असो, मी एकदा कांची कामकोटी पीठाच्या कुंभकोणम मठात गेलो असताना एक दिवस संध्याकाळी तेथील शास्त्री लोकांच्या एका सभेत परमेश्वराच्या नामस्मरणाविषयी चर्चा झाली. त्यावेळी एका शास्त्र्यांनी स्त्रियांनी 3 दिवसाच्या काळात नामस्मरण करण्यास प्रतिबंध नसल्याबद्दलचा विष्णू पुराणातील आधार काढून दाखवला. टाटा कंपनीत श्री मोकाशी नावाचे एक अधिकारी होते. ते श्री महाराजांचे अनुग्रहित होते. ते आपल्या पत्नीला होईल तितका जास्त जप करण्यास सांगत. तेव्हा ती म्हणे, मी देवापुढे बसते तेव्हा जप करते, त्यावेळी जपाकडे लक्ष लागते. इतर वेळी ते तसे लागत नाही व त्यामुळे जप करून उपयोग होत नाही आणि म्हणून मी करत नाही. यावर ते उत्तर देऊ शकत नसत. एकदा दोघे पतिपत्नी श्री महाराजांना भेटायला गेले असता श्री मोकाशींनी जपाचा विषय श्री महाराजांजवळ काढला व आपल्या पत्नीचे म्हणणे सांगितले. तेव्हा श्री महाराजांनी तिला त्यांचे राहण्याचे घर कोठे आहे असे विचारले. ते एका रस्त्याच्या बाजूला असल्याचे तिने सांगितले. त्या रस्त्यावरून माणसे येत जात असतात असेही तिने दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. तेव्हा श्री महाराज तिला म्हणाले, समजा तुम्ही आपल्या घरात कामात आहात व रस्त्याकडे किंवा त्यावरून जाणाऱ्या माणसाकडे तुमचे लक्ष नाही, तरीही तुम्ही अशा कोणा माणसाला उद्देशून शिव्या दिल्या तर काय होईल? तर तो मनुष्य माझ्याशी भांडायला येईल, कारण माझे त्याच्याकडे लक्ष नसले तरी माझे बोलणे त्याला उद्देशून असल्यामुळे त्याचे माझ्या बोलण्याकडे लक्ष जाईल. तेव्हा श्री महाराज म्हणाले, हे जर खरे आहे तर मग जो परमात्मा सर्वव्यापी व सर्वज्ञ आहे त्याचे नाव तुम्ही घेतले तर तुमचे लक्ष त्याच्याकडे नसले तरी त्याचे लक्ष तुमच्याकडे हमखास असल्याने तुम्ही घेतलेल्या नामाचा व्हायचा तो परिणाम होणार नाही का? असो, साधक हो, तीर्थस्वरूप अण्णासाहेब मनोहर यांचे ज्येष्ठ चिरंजीव तीर्थस्वरूप बाळासाहेब हे श्री महाराजांना भेटायला आले होते. त्यावेळी त्यांनी नामस्मरण करीत असताना डोक्यात विचार सारखे येत राहतात, काय करावे असे श्री महाराजांना विचारले. त्यावर श्री महाराजांनी त्यांना काय सांगितले हे आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती.
श्रीराम समर्थ.